तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्जाद्योगमात्मविशुद्धये तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्जाद्योगमात्मविशुद्धये तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्जाद्योगमात्मविशुद्धये तत्र एकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्जात् योगम आत्मविशुद्धये. आपणाला अपेक्षित असणारी जी स्वरूप स्थिती ब्रह्मानुभूती ती लवकर यावी म्हणून अर्जुन भगवंताला विनवणी करतात. तितक्या भगवान सांगतात की आम्ही आपोआपच स्वतःहूनच ही गोष्ट आता तुला सांगत होतो आणि तू आणखी विचारलेलं आहे, तर आता त्या ह्या साधनेचं स्वरूप सांगतो की ती साधना कशा प्रकारे करावी की जेणेकरून तू मला प्राप्त होशील. तर त्यामध्ये प्रथम श्लोकात सांगितलं, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. भगवंताने सांगितलं की पवित्र देशामध्ये आपलं स्थिर अशा स्वरूपाचं आसन टाकून त्या आसनावर आपण बसावं की जे आसन अति उंच नाही आणि अति सखल किंवा नीच नाही. आणि यामध्ये आपण ज्या आसनावर बसतो त्याचा क्रम सांगितला. भूमीवर प्रथम दर्भाचं आसन टाकावं, नंतर मृगाजीन आणि नंतर धूतवस्त्राची घडी आणि त्यावर उपविश्य आपण बसावं. तर तो आशय ह्या श्लोकामध्ये सांगतात. तत्र एकाग्रम मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्य आसने युंजात योगम आत्मविशुद्धये. आता आपण ज्या आसनावर बसायचं त्या ठिकाणी कसं असलं पाहिजे, तर पहिल्यांदा यत चित्तेंद्रिय क्रिया, आपलं जे चित्त आहे त्या चित्ताचं चांचल्य घालवण्यासाठी यतचित्त आपण चित्ताचाही निग्रह करावा. म्हणजे चित्त जे बहिर्मुख होऊन बाहेर जे संकल्प विकल्प करतं ते संकल्प विकल्प थांबवावेत, त्यांचा संयम करावा. आणि इंद्रिय क्रिया, आणि आपली जी इंद्रिय आहेत ती बाह्य विषयांशी संबंधित होऊन चित्तालाही चंचल करतात आणि आपल्या आत्मस्वरूपाच्या चिंतनाला प्रतिबंधक होतात. म्हणून त्या इंद्रियांचा आणि मनाचा निग्रह केलेला असं होऊन मन एकाग्र करून, एकाग्र म्हणजे आपलं जे लक्ष आत्मा किंवा परमात्मा, त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी चित्ताची एकाग्रता करावी असं सांगतात. आणि हे त्या आसने उपविश्य, त्या आसनावर बसून हे सर्व करायचं. पण ते कशासाठी करायचं? योगम युंजात, अशा प्रकारच्या योगाचं साधन करावं किंवा आत्मयोगाचं साधन म्हणजे अशा प्रकारे आत्म्याचं अनुसंधान करावं. परंतु कशासाठी करायचं, तर याचा उपयोग काय होतो, तर आत्मविशुद्ध हे आपल्या आत्म्याची अर्थात आपल्या मनाची किंवा अंतकरणाची शुद्धी होण्यासाठी. याचा अर्थ प्राथमिक स्वरूपात आपण जेव्हा ह्या योगाचा अनुष्ठान करतो त्याची उपयोगिता आपल्या अंतकरणाच्या शुद्धीसाठी होते. म्हणजे अंतकरणामध्ये असणारे जे कामादी विकार किंवा पाप वासना किंवा चित्ताचं चांचल्य हे आपोआप निवृत्त होऊन चित्त विशुद्ध किंवा दोषरहित दोषविवर्जित अशा प्रकारचं होतं. आणि तो दोष कोणता, तर चित्ताला आत्मस्वरूपाची गोडी लावली म्हणजे चित्त विषयांकडं बाहेर जाणार नाही. अशा प्रकाराने या आसनावर विराजमान व्हावं असं सांगतात. स्थिरम आसनम, स्थिर म्हणजे या ज्या आसनामध्ये आपण बसलो त्या आसन स्थिर असलं पाहिजे. म्हणजे कालच पाहिलं काय, स्थिर सुखम आसनम, ज्या आसनामध्ये आपण स्थिर राहिलेला असताना म्हणजे सुखाने म्हणजे अनायासे फार प्रयत्न न करता शरीराला पीडा न करता एखाद्या आसनामध्ये आपल्याला जास्त वेळ बसता येईल तर ते आसन आपल्या आत्मानुसंधानाला योग्य आहे. आणि तत्र उपविश्य, त्या आसनावर बसून
या आपण आत्मविशुद्ध हे चित्तशुद्धीसाठी मनः एकाग्रम कृत्वा मनाला एकाग्र करून त्या आसनामध्ये आपण आत्मानुसंधान करावं. इथं विपरीत पाठ आहे, म्हणजे कोणता चैलाजिन कुशोत्तरम हा विपरीत पाठक्रम का घ्यायचा, तर जे काही परंपरा आहेत त्या परंपरेला प्रमाण धरलं जातं. तर इथं जरी चैल म्हणजे अगोदर वस्त्र, नंतर त्याच्यावर आजीन मृगाजीन आणि त्याच्यावर पुन्हा हे दर्भ, तर असा क्रम नाही. कोणतंही अगदी उपासक असो योगी असो जे आसनांचा उपयोग करतात त्या आसनामध्ये हाच क्रम दिसतो. म्हणून हा जो पाठ्यक्रम उलटा करायचा. या ठिकाणी अर्थ त्याचा जो आहे तो काही ठिकाणी पाठ्यक्रमाला गौण ठरवून अर्थक्रमच ना, त्याला अर्थक्रम मानावा लागतो. तर इथं अशा प्रकारचा विषय आहे की अगोदर दर्भासन, त्याच्यावर मृगाजीन आणि त्याच्यानंतर श्वेतवस्त्राची घडी, अशा प्रकारचा क्रम सांगितला. इथं असं बसून मनुष्याने योगम युंजात आपल्या आत्मानुसंधान करावं असं सांगितलं. आता यावर माऊली टीका करतात. आता आपला जो तात्विक चिंतनाचा भाग आहे तो संपलेला आहे. याच्यामध्ये आता जो योगाचा साधनाचा विचार सांगितलेला आहे, तर हा माऊलीने जो सांगितला तो या ठिकाणी कुंडलिनी योग ज्याला म्हणता येईल असा, कारण त्यांनी स्पष्टपणे महाराज बोला मध्ये याच्यामध्ये आता हा कुंडलिनी योग सांगितलेला आहे. आणि ही जी साधना आहे ही हठयोगाची साधनाही आपल्याला जवळ वाटते. पातंजल योगसूत्राप्रमाणे काही ठिकाणी चिंतन लागतं. खरं तर याच्यामधला काय आशय आहे तो माऊलींनाच माहीत, किंवा हा विषय या ठिकाणी वास्तविक माऊलींचा जो प्रांत आहे त्या बाकीचे जर सगळं आपण गीतेची टीका पाहिली तर जो विषय येईल त्या विषयाचं पदाची कोर न सांगता चिंतन करतात. अर्थात इथे गुरूंचं मनोगत आहे तर त्या पदांचा तोच अर्थ अपेक्षित आहे, पण तो काय आहे याचं जे काही गंभीर काही चिंतन असेल ते आपल्याला जेवढं याचा सरळ अर्थ आहे तो पाहता पाहता काही शोध लागला तर पाहायचं, काही आपल्या जर माऊलीच्या कृपेने नाही तर याचं छांदोग्य उपनिषदातले जशा उपासना आहेत त्याप्रमाणे हा आता इथून पुढचे जवळजवळ 200 वव्या अशा प्रकारचे आहे की याचा फक्त अर्थ वाचायचा. म्हणजे कारण का आजच्या काळात अशा प्रकारचं योगाचं अनुष्ठान करणारे कोणी दिसत नाही. म्हणजे इथंच असं नाही, सगळ्या भारतवर्षामध्ये तुम्ही हिमालयादिकामध्ये जरी फिरले तरी माऊलीने सांगितलेलं ह्या अशा प्रकारच्या योगाचं अनुष्ठान करणाऱ्याला त्या इथं सांगितलेल्या योगाचे फलाची अनुभूती आली. असे पुरुषज्ञान आपल्याला तरी कुठं दिसत नाही. अनेक लोकांनी साधदेती हिमशिखरे वगैरे 800 वर्ष जगलेले 2000 वर्षाचे रामकालातले योगी आम्हाला भेटले असं सांगतात, परंतु त्यांची साधना किंवा त्यांचं काही मार्गदर्शन होऊन आम्ही त्याच्यात प्रवृत्त झालो असं काही कोणी दिसत नाही. त्यामुळं जर जे कोणतंही साधना आहे ती साधना जर आपल्याला करायला कोणी मार्गदर्शन केलं तर त्या मार्गदर्शनाखालीच हे प्राणायाम वगैरे किंवा षटचक्र भेदन हे होऊ शकतं. हे पुस्तकात वाचून आपण काही केलं तर होणार नाही. मग जर आता याचा उपयोगच नाही तर एकाच दिवसात सगळं वाचा आणि पुढचं चिंतन करा असंही नाही. कारण विद्यानंद स्वामी सांगायचे की याच्यापासून अपूर्व निर्माण होतं आणि हे जी परंपरा चालत आलेली आहे तर त्या परंपरेचं जतन करायचं कमीत कमी शब्दाच्या माध्यमातून एवढं तरी आपण केलं पाहिजे, त्याच्यातून अदृष्ट उत्पन्न होतं. आणखी दुसरं ते सांगायचे की हे आपण शब्दरूपाने प्रवाही ठेवलं तर कधीतरी एखादा असा शुद्ध अंतकरणाचा अधिकारी साधक असतो की त्याच्या ठिकाणी याचं काय होतं आपोआप स्फुरण होतं आणि त्या ठिकाणी जी परंपरा लुप्तप्राय झालेली असते, याला पूर्ण नाश होतच नाही, ही परंपरा लुप्तप्राय झालेली असते, ती ईश्वरी सत्तेमध्ये प्रेरणा होऊन पुन्हा ती परंपरा चालू होते. म्हणून त्या ठिकाणी जसं आपण छांदोग्य उपनिषदाच्या ह्या कोणत्या विद्या त्याला म्हणतात छांदोग्य उपनिषदातल्या असणाऱ्या ज्या निर्गुण उपासना आहेत तर त्या उपासनेप्रमाणे याचं चिंतन करायचं, बाकी काही नाही. बरं याच्यातला भाग असा आहे नुसता शब्दांचा अर्थ कळाला आणि आपल्या डोळ्यापुढं तो असा एक कोणी महात्मा साधन करणारा जरी राहिला तरी मोठा आल्हाद देतो, तरीसुद्धा मनुष्याच्या अंतकरणाला देखील आल्हाद होतो. म्हणून ह्या वयांचं चिंतन करायचं. तर याच्यामध्ये आता सांगतात तत्र एकाग्रम मनः कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजात योगम आत्म विशुद्धये.
मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभविजे. मागं सांगितलं की जे एक आपण स्थिर स्वरूपात आसनामध्ये एका आसनावर बसावं, की ज्या आसनाच्या क्रमामध्ये दर्भासन, त्यावर मृगाजीन, त्यावर धृतवस्त्राची घडी आणि त्याच्यावर आपण शांत चित्ताने बसावं. आणि तिथं महत्त्वाचं लक्ष घ्या, एकाग्र अंतःकरण करुणी. आपण म्हणजे जो साधना करणारा पुरुष आहे त्याने आसनावर बसताना प्रथम आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे की अंतःकरण विक्षिप्त होऊ द्यायचं नाही, विशेष करून बाहेर जाऊ द्यायचं नाही, वृत्ती बहिरंग होऊ द्यायची नाही. ती एकच आग्रह आहे ज्या अंतःकरणाच्या वृत्तीला, म्हणजे एकच आग्रह म्हणजे एक टोक. ते टोक कोणतं आहे? आत्मानुसंधान. हा जसा एखाद्या बाणाने लक्ष्याचा वेध घेण्यासाठी तो जो काही क्षत्रिय आहे तो प्रयत्न करतो. याच्यामध्ये कैवल्य उपनिषदामध्ये याचं चिंतन आलेलं आहे की या ठिकाणी ब्रह्मतल लक्ष्यम उच्यते. ब्रह्म हे त्याचं लक्ष आहे आणि प्रणव हा धनु, त्या ठिकाणी ओंकार हा हे धनुष्य आहे असं सांगितलं. आणि ह्या धनुष्यातून लक्ष कोण आहे आपल्याला, आणि शराहाला काय म्हणतात? अंतःकरण प्रणव धनु. बहुतेक आता इथंच आहे पण त्याला मंत्रामध्ये शब्द दुसरा आहे काहीतरी. तर प्रणव धनु आणि त्याच्या आपल्या अंतःकरणाची वृत्ती हे बाण आहे. आणि त्या ठिकाणी लक्ष कोण आहे तर ब्रह्मलक्ष आहे. तिथं आपलं एकाग्र अंतःकरण करायचं. आता हे करायचं पण लगेच बसल्याबरोबर नाही, तर शरवत तन्मयो भवेत असं सांगितलं त्या कैवल्य उपनिषदामध्ये. तसं कैवल्य उपनिषदामध्ये हा मुंडकमध्ये पण आहे का? पण कैवल्य उपनिषदामध्ये आहे असं का? पण कैवल्य उपनिषदामध्ये आहेच हे. आहेच आहे कैवल्य उपनिषदामध्ये निश्चित आहे त्या, पण मुंडक उपनिषदामध्ये आहे वाटतं. कारण हे ते 11 उपनिषद जोडले ना. नाही, श्वेताश्वेतर आहे मला वाटतं. श्वेताश्वेतरमध्ये कैवल्य नाही, त्याच्यात श्वेताश्वेतर लिहिलेले आहे. जे कैवल्य आपल्या कैलासाश्रमाचे जे उपनिषद आहेत ना त्याच्यामध्ये 11 उपनिषद दिले, एकादश उपनिषद. तर त्याच्यामध्ये हे श्वेताश्वेतर आहे आणि त्याच्यामध्ये मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण, आपण एकाग्र अंतःकरण करायचं. परंतु एकाग्र अंतःकरण होण्यासाठी सुद्धा उपयोगी असणारं, जसं आपण एखाद्या निर्विघ्नपणे कार्याची समाप्ती होण्यासाठी मंगलाचरण करतो, तसं इथं मंगलाचरण म्हणजे कोणतं आहे? सद्गुरु स्मरण अनुभवी. एकाग्र अंतःकरणाने आपण या ठिकाणी श्री गुरूंचं स्मरण करावं असं सांगतात. कैवल्य उपनिषद असेल भाऊ एखाद्या सुरुवात करायची. तर करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. सद्गुरु स्मरण करून या ठिकाणी आपण आत्मसुखाचा अनुभव घ्यावा. म्हणजे त्या सद्गुरु हे द्या माईक. हा त्याचं बोललं म्हणते हे होतं. अगोदर सांगितलं ना एकाग्र अंतःकरण करुणी, नंतर पुढे सद्गुरु स्मरण अनुभवीजे. कारण सद्गुरूंचं स्मरण करण्यास जर केलं तर अंतःकरणाची एकाग्रता आपोआपच होते. कारण वितराग विषयम वा चित्तम असं एक सूत्र आहे. वितराग विषयम वा चित्तम, ज्यांच्या अंतःकरणातले वितराग निघून गेलेले आहेत अशा महापुरुषांचं स्मरण केलं की स्मरण करणाऱ्याच्या अंतःकरणाची वृत्ती तशीच होते जसे वितराग निघून गेलेले आहेत त्याचे. त्याचे रागादी दोष निवृत्त झाले. त्याचं जर स्मरण केलं तर स्मरणकर्त्याची देखील वृत्ती त्या प्रकारची शुद्ध होते आणि अनुभवीजे. आणि त्याला आत्मसुखाचा अनुभव घेण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. कालच आपण पाहिलं अनुभव जेव्हा शब्द येतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी ह्या अनुभूती येण्यासाठी केला जाणारा अभ्यास करावा. आता लगेच अनुभव येतो असं नाही, अनुभव येण्यासाठी त्यांनी अभ्यास करावा. ठीक आहे ना. जेथ स्मरतेने आदर, लगेच बोला काय वाटलं. जेथ स्मरतेने आदरे सबाह्य सात्विके भरे, जव काठिण्य विरे अहम भावाचे.
या ठिकाणी ज्याला आत्मानुसंधान करायचं त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती त्याला कधी होईल? यम एव एष वृणते तेन लभ्य. ज्याला हा आत्मा स्वतःवरून वरतो म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये अभिव्यक्त होतो किंवा त्याला साक्षात्कार होतो, त्यालाच तो प्राप्त होतो. बाह्य कोणत्या दुसऱ्या साधनांनी म्हणजे प्रयत्न साध्य नाही, तो काय आहे? कृपा साध्य आहे. तेव्हा त्या कृपासाध्य आत्म्याचा साक्षात्कार व्हावा म्हणून श्रीगुरूंचं स्मरण करावं. आणि मग जेथ ते कसं करावं? जेथ स्मरतेने आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिन्य विरे अहम भावाचे. स्मरतेने आदरे, स्मरण करत आदरे स्मरतेने, आपण अत्यंत आदरपूर्वक श्रद्धापूर्वक श्रीगुरूंचं स्मरण केला असताना सबाह्य सात्विके भरे, तो आंतरबाह्य सात्विक भावांनी त्या ठिकाणी भरे म्हणजे व्याप्त होतो. म्हणजे सात्विक भाव त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात. असं अंतर्बाह्य म्हणजे बाह्य त्याचा कोणताही बाह्य होणारा व्यवहार किंवा अंतःकरणामध्ये उत्पन्न होणाऱ्या सगळ्या वृत्ती ह्या सात्विक असतात. आणि त्याच्यामध्ये त्याला होणारी जी आनंदाची अभिव्यक्ती आहे त्याच्यामध्ये त्याला स्तंभ, मूर्छा किंवा आपलं प्रलय किंवा कंठ सद्गदित होणं, स्तंभ, रोमांच, अशा सद्गदित कंठ दाटून येणं, अशा प्रकारच्या सात्विक भाव त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि हे सात्विक भाव उत्पन्न होताना श्रीगुरूंच्या विषयी आदरपूर्वक स्मरण करतो. त्या स्मरणाने काय होतं? जो काठिन्य विरे अहमभावाचे, जो आपला जो अहंकार आहे तो अत्यंत कठीण आहे. म्हणजे सर्व जातं, परंतु सर्वांचा समजा त्याग आहे. त्याग जरी केला तरी त्या त्यागाचा अभिमान मात्र अंतःकरणातून लवकर जात नाही, असा हा अहंकार आहे. पण श्रीगुरूंचं स्मरण केलं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्याविषयीची उत्कृष्ट आणि आपल्याविषयीची असणारी कनिष्ठ भावना, या भावनेमुळं त्याच्या ठिकाणी असणारा जो अहंकार आहे त्या अहंकाराचं काठिण्य म्हणजे तो अहंकार या ठिकाणी मृदू होऊ लागतो. नाही, अहंकार मृदू होणं म्हणजे विरळ होणं. तो जो अहंकार आहे तो अहंकार कठीणपणा इतका नाहीसा होतो. जो अहम म्हणत होता त्याला सात्विक भाव अंतःकरणात निर्माण होतात आणि त्याच्या अंतःकरणातला जो कठीणपणा आहे अहंकाराचा तो कमी होतो, असं लिहिलं. विपाये आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभवाथी. त्याचं नुसतं स्मरण केलं तरी तो आपली योग्यता प्राप्त करून देतो. विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. विषयांचा विसरू पडे, मनुष्य त्या ध्यानाला बसला श्रीगुरूंचं स्मरण करून तर चित्ताची एकाग्रता होते, सात्विक भाव दाटून येतात आणि जे बाह्य शब्द स्पर्शादी विषय त्या शब्दांचा विसर पडतो. म्हणजे त्या आपलं विषयांचा विसर पडतो, म्हणजे विषयांचं चिंतन होत नाही. इंद्रियांची कसमस मोडे, इंद्रियांच्या ठिकाणी जी काही कासावीस झालेले असतात इंद्रिय, कशासाठी? आपल्याला अनुकूल असणारे बाह्य विषय प्राप्त व्हावेत म्हणून. पण त्यांच्या ठिकाणी असणारी इंद्रियांची जी तळमळ आहेत ती तळमळ त्यांची त्या ठिकाणी नाहीशी होते, म्हणजे तळमळ राहत नाही. या ठिकाणी इंद्रियांची कसमस मोडे, ह्या कसमस शब्दाचा अर्थ केला आहे की त्याची असणारी चळवळ किंवा त्याची असणारी कासाविशी ही आपोआप कमी होते. म्हणजे इंद्रिय जे विषयांच्या ठिकाणी लोलूप झालेले असतात तर त्या इंद्रिय आता विषयाकडे धाव घेत नाही आणि अंतःकरण वृत्ती देखील विषयांचा विचार करत नाही, विषय त्याच्या वृत्तीवरच येत नाही, इतका त्या विषयांचा विसर पडतो. आणि मनाची घडी घडे हृदया माझी, आणि मनाची घडी म्हणजे मन जे आहे ते स्थिर होतं आणि हृदया माझी घडी घडे म्हणजे हृदयात त्याची शांत घडी बनते. म्हणजे तिथे त्याचा विस्तार होऊन ते विषयांकडे बाहेर जाण्याऐवजी ते घडी घडे म्हणजे स्थिर होतं किंवा ते अंतःकरण शांत होतं. हृदयाकाशामध्येच ते मन शांत होतं, त्याची घडी घडे म्हणजे ते त्या ठिकाणी
ते स्थिर स्वरूपात राहू लागतं. आता मन बाह्य धावत नाही किंवा विषयी विसर पडिला निशेष, अशा प्रकारची स्थिती होत्या. अजून ब्रह्मरस ठसावला नाही, परंतु त्या दृष्टीनं त्याची वाटचाल चालू आहे. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये हा जो साधक आहे कसं घडतं याविषयी विचार सांगताना पहिल्यांदा त्याचा अहंकार जो आहे, जो अहंकार अत्यंत कठीण आहे, की ज्या अहंकार त्यांनी लिहिलं, ज्ञानाचा असो, योग साधनेचा असो किंवा भक्तीचा असो, हे सगळे अहंकार त्या जीवाला दुःख देत राहतात. आणि अहंकाराचं काठिण्य जर तुम्हाला विरळ करायचं असेल तर मार्ग एकच आहे, श्रीगुरूंचं स्मरण करायचं. त्याच्यामुळं हा अहंकार इतका जातो की सात्विक भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणजे याचा अर्थ अहंकार हा जो राजसी भाव आहे तो कमी होतो. राजसी तामसी वृत्ती कमी होऊन अंतःकरणाची वृत्ती सात्विक होऊ लागते. आणि इंद्रिय जे तळमळत असतात आत्तापर्यंत विषयांसाठी, ती तळमळही इंद्रियांची शांत होते आणि विषयांचा विसर पडतो. आणि मन हृदयामध्येच घडीघडे, म्हणजे मन जे आहे ते हृदयामध्येच शांत रीतीनं राहू लागतं. मनाची स्थिरता होऊन हृदयात त्याची शांत घडी होते. म्हणजे त्याच ठिकाणी ते पुन्हा पुन्हा हृदयाच्या बाहेर न जाता हृदयाकाशात असणाऱ्या आत्मसुखाचा अनुभव घेऊ लागतं. ऐशे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे, मग तेनेची बोधे बैशिजे आसनावरी. आता म्हणतात ऐशे ऐक्य हे सहजे फावे. अशा रीतीनं हे जे सहज ऐक्य म्हणजे वृत्ती एकदम नाही धावा घेतं मन आणि इंद्रियांचे समाधान. इंद्रिय बाहेर धावत नाही, मन धावत नाही, असं जे ऐक्य आहे एकाच ठिकाणी स्थिर राहणं ते फावे, ते आपल्याला प्राप्त होईल. तव राहिजे, तोपर्यंत त्या आसनामध्ये आपण स्थिर राहावं. म्हणजे याचा अर्थ असा नाही मन बाहेर गेल्यावर आसन मोडून टाकावं, असा अर्थ नाही. म्हणजे मन शांत राहीपर्यंत त्या आसनामध्येच राहायचं असा त्याचा अर्थ नाही का. जोपर्यंत आपलं मन सहज ऐक्यभावाला म्हणजे एकाग्ररीतीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच लीन होऊन राहत आहे, बाहेर विषयांकडे धावत नाही, इंद्रियांची तळमळ बाह्य विषयांसंबंधाने होत नाही, अशा प्रकारची जी शांती आहे मनाची, त्या शांतीचा जोपर्यंत अनुभव होतो तो राहिजे. मग तेनेची बोधे बैशिजे आसनावरी. आणि मग तेनेची बोधे, त्याच बोधाने युक्त होऊन ह्या आसनावर बसावं. या बोधाने म्हणजे काय, हे जे ज्ञान आहे की आता आपलं इंद्रिय बाहेर धावत नाही, मन बाह्य विषयांचं चिंतन करत नाही, मन स्थिर झालेलं आहे, हे एकदा आपल्याला ज्ञान झालं की ह्याच रीतीनं अशीच अनुभूती घेत असाच अभ्यास करीत त्या आसनावर आपण बसून राहावं. दुसरं काही वाटलं की लगेच सांगा. आता अंगाते अंगवरी पवनाते पवनुधरी ऐशी अनुभवाची उजरी होची लागे. आता म्हणतं नंतर काय होतं, अंगाते अंगवरी, आपला अंगच हे आपल्याला वरतं म्हणजे सावरतं. म्हणजे जर समजा त्या ठिकाणी आसनामध्ये काही ढिल्लेपणा झाला तरीसुद्धा पुन्हा आपण त्याला म्हणतो, आता पुढं सांगणार आहेत, समम काय शिरोग्रीवम धारयन अचलम स्थिरः संप्रेक्ष नाशिकाग्रम स्वम दिशश्चा नवलोकयन. यामध्ये आपलं सगळं शरीर, आपलं मस्तक आणि मान ही सगळी एका रेषेत येतील. अशा प्रकारचं जर आपण आसनात बसलो असलो, नासिकाग्रावर आपली दृष्टी स्थिर करून बसत असलो आणि इतर दिशांकडे आपण पाहत नाही, अशा प्रकारची जी स्थिती आहे आता ही स्थिती आपली झालेली आहे. तिचं वारंवार त्याच्यावर ध्यान ठेवून आपण त्याच आसनावर बसून राहावं. की अंगाते अंगवरी पवनाते पवनुधरी. आणि या ठिकाणी पवनाते म्हणजे पवन म्हणजे वायूच वायूला सावरीत आहे. म्हणजे प्राण आणि अपान वायू हे स्वतःला आवरीत आहेत. म्हणजे योग्य रीतीनं प्राण आणि अपान ह्या दोघांचं साम्य किंवा साम्य स्थिती त्या ठिकाणी होत आहे असं पाहायचं. म्हणजे प्राण आणि अपान ह्या दोघांचं ऐक्य करायचे. तर त्या ठिकाणी ते ऐक्य होईपर्यंत आपण त्यात तेनेची बोधे बैशिजे आसनावरी. आता अंगाते अंगवरी पवनाते पवनुधरी. प्राणवायू आणि अपानवायू जणू काही स्वतःच आपल्याला सावरीत आहेत किंवा योग्य रीतीनं होत आहेत. म्हणजे योग्य रीतीनं
त्याला काय म्हणतो प्राणायामाचा अभ्यास करावा. विच्छर्धन प्राणाची व्याख्या केल्यानंतर त्यामध्ये काही विघ्न येतात. व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, विरक्ती, भ्रांती, दर्शन, अलब्ध भूमिकस्त चित्त विक्षेपास्ते अंतराया. आणि आणखी काही पुढचे विक्षेप आहेत. त्यामध्ये प्राण आपण धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो निघून जातो, म्हणजे त्यावरती नियंत्रण राहत नाही. आंतरकुंभ करायला गेलं तर बहिर्कुंभ होतो, बहिर्कुंभ गेला तर आंतरकुंभ होतो. म्हणजे प्राणाचं नियंत्रण आपल्यावरती न राहणं हा एक विक्षेप सांगितला आहे. पण इथं हा प्राणच प्राणाला धरून राहतो. म्हणजे योग्य रीतीनं प्राण आणि आपण वायूंचं जे येणं आणि जाणं तर योग्य रीतीनं होतं असा त्याचा अर्थ ना. पवनची पवनातेवरी म्हणजे आपला जो प्राण आणि आपण यांचं जे योग्य रीतीनं संतुलन आहे ते आपोआपच राहतं. म्हणजे याचा अर्थ हे प्राण आणि आपण यांचा योग्य रीतीनं अभ्यास होत राहतो त्या आसनावर बसून. आईशी अनुभवाची उजरी होची लागे अशा रीतीनं म्हणजे हे प्राण आणि आपण यांचं ऐक्य करणं हेच प्राणायामाचं प्रयोजन आहे ना. योगामध्ये प्राणापानाचं ऐक्य करणं तर ते ऐक्य आपोआपच होऊ लागतं. त्यालाच पवनाते पवनु वरी असं म्हटलेलं आहे. पवनुधरी आईशी अनुभवाची उजरी होची लागे. अशा प्रकारे हा जो अनुभव आहे कोणता आसनावर बसून जे काही योगाभ्यास करायचा त्या अनुभवाची उजरी म्हणजे त्या अनुभवाचा उत्कर्ष आपोआपच होत राहतो. म्हणजे तो अनुभव पुढं आणखी दृढ होत जातो. किंवा हा परिपक्व दशेमध्ये हे आसन स्थिर झालं, प्राणायाम योग्य होऊ लागले की त्या ठिकाणी त्याला तशा प्रकारचा अनुभव किंवा अभ्यास त्या अभ्यासाचा आणखी पुढं उजरी होऊ लागे म्हणजे उत्कर्ष होत राहतो. त्यावेळेला होतं काय, प्रवृत्ती माघवती मोहरे, समाधी आईलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे, बैसत खेवो. प्रवृत्ती माघवती मोहरे. प्रवृत्ती जी आहे म्हणजे अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्या द्वारा विषयांपर्यंत जाण्याची जी प्रवृत्ती आहे ती माघवती मोहरे, ती माघारी फिरते. म्हणजे आता अंतःकरण वृत्ती जी आहे ती इंद्रियांच्या द्वारा विषयाकडं न जाता ती त्या ठिकाणी आपला जे आत्मस्वरूप आहे बरोबर ना त्या आत्मस्वरूपाकडे जाऊ लागते म्हणून माघारी फिरते. आणि आपोआप हा प्रत्याहार आपोआप व्हायला लागतो. इंद्रिय विषयांकडं धाव घेत नाहीत. त्या ठिकाणी ती इंद्रिय आपापल्या गोलकाच्या ठिकाणी स्थिर राहतात किंवा आपला अधिष्ठान असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे प्रत्याहारातून हळूहळू धारणा होऊ लागते, ध्यान होऊ लागतं आणि समाधी आईलाडी उतरे. आणि ते मन कुठे येतं, समाधी आईलाडी म्हणजे समाधीच्या अलीकडच्या तीराला ते येतं आणि ते सहज येतं. समाधीचं अलीकडचं तीर म्हणजे कोणतं, ध्यान. प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर अलीकडच्या तीरावर म्हणजे ते ध्यानापर्यंत येतं म्हणजे ध्यान त्याला सहज साध्य होतं. आणि हे सर्व आघवे अभ्यासू सरे बैसत खेवो. आणि बैसत खेवो आपण त्या आसनावर बसल्याबरोबर आघवे अभ्यासू सरे हा अभ्यास जो आहे तो सरे तो आपोआपच होऊ लागतो. म्हणजे हा अभ्यास आसनावर बसलं की या ठिकाणी आसनावर बसल्यानंतर प्राणायाम, धारणा, ध्यान हे आपोआपच होऊ लागतात असा अर्थ झाला. अवघवे अभ्यासू सरे बैसत खेवो हे त्या आसनावर बैसत खेवो म्हणजे त्या आसनावर बसलं की हे सर्व जे आघवे अभ्यासू सगळे अभ्यासू सरे ते अभ्यास सगळे पूर्ण होतात म्हणजे आपोआपच पूर्ण होतात. म्हणजे तो अभ्यास जो आहे तो होऊ लागतो. ह्या त्या स्थान महात्म्य, आसन किंवा पुढं केलेले जे साधने आहेत ती क्रमाक्रमाने होऊन तो समाधीच्या अलीकडच्या तीरापर्यंत म्हणजे ध्याना अवस्थेपर्यंत तत्र प्रत्ययिकतानता प्रत्ययिकता ध्यानम त्या ठिकाणी एकच प्रत्ययाची पुन्हा पुन्हा आवृत्ती आत्मस्वरूपाचीच अंतःकरण वृत्ती आत्मस्वरूपाकारच होऊ लागते. असं हे सगळे अभ्यास आपोआप पूर्ण होतात. आता हे सांगितल्यानंतर पुढं सांगतात की मुद्रेची प्रौढी आयशी तेची सांगिजेल आता परियेशी
तरी उरू या जगनाशी जडोनी घाली. आता यानंतर त्याला मुद्रा सांगायच्या आहे आणि त्या मुद्रेची अशी प्रौढी आहे, म्हणजे आता पुढं मुद्रा सांगायच्या. हां, तर त्या मुद्रेचा अशा प्रकारचं महात्म्य आहे की त्या मुद्रेमध्ये प्रौढी म्हणजे तिचं महात्म्य असं आहे, तेचे आता सांगितलेलं. ते आता मुद्रेचं काय महात्म्य आहे ते आम्ही तुम्हाला आता सांगतो. तरी उरू या जगनाशी जडोनी घाली. तर या ठिकाणी उरू म्हणजे जे पोटरे आहेत त्या जगनाशी, म्हणजे पोटऱ्या आपलं जे जगन आहे, मांड्या आहेत, तर त्या मांड्यांना जडवून घाली, त्याला जडवून ठेवावं. म्हणजे आपल्या पोटऱ्या ह्या मांड्यांना लावून त्या ठिकाणी आसन घालावं. असं पहिलं हे सांगितलं. मुद्रेचं सांगताना आता ह्या मुद्रेच्या अगोदर आसन घालायचं. तर त्या आसनामध्ये उरू म्हणजे आपली मांडी ती जगनाशी म्हणजे आपल्या पोटरीला त्या ठिकाणी जोडून द्यावी, म्हणजे लावावी, मांडी पोटरीला चिटकावी. चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी सुगटी ते गाढी संचरी पा. चरण तळे देवडी, देवडी म्हणजे एका पायावर दुसरा पाय वाकडा ठेवणं, याला म्हणतात चरणतळ. म्हणजे आपले पाय जे आहेत तर ते एका पायावर दुसरा पाय वाकडा ठेवावा. आणि आधार द्रुमाच्या बुडी, इथं आधार द्रुम म्हणजे गुदस्थान, आणि त्या गुदस्थानाच्या खालच्या भागी म्हणजे या ठिकाणी मुद्रेची थोरवी एका पायावर दुसरा पाय वाकडा ठेवून दोन्ही तळपाय वाकडे करून चरण तळे देवडी म्हणजे दोन्ही तळपाय जे आहेत ते वाकडे करून एका मांडीवर दुसरी पोटरी ठेवायची, दुसऱ्या मांडीवर दुसरी पोटरी ठेवायची आणि दोन्ही तळपाय जे आहेत ते वाकडे करायचे. आणि सुगटी ते गाढी संचरी पा. आणि ते तळपाय वाकडे केल्यावर आधारचक्र जे आहे, आधारचक्र म्हणजे गुदस्थानावर असणारी जी शिवण आहे त्या शिवणीच्या बुडी म्हणजे तिच्या बुडाशी म्हणजे गुदस्थानावर असणारं जे बुड त्याच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुघटिते म्हणजे चांगल्या प्रकारे सुस्थिर राहतील अशा प्रकारे संचर्य पा, अशा प्रकारे बळकट मांडावे. म्हणजे या ठिकाणी कोणतं आसन होईल ते वज्रासन. वज्रासन पण नाही होणार, हे पद्मासन होईल का? पद्मासन होईल. हे पद्मासन होईल. एका पायावर दुसरा पाय, दुसऱ्या पायावर दुसऱ्या पोटरी दुसऱ्या मांडीवर मग ते मग त्याला पद्मासन कुठं? पद्मासन इथला भाषांतर असं दिलंय, एका पायावर दुसरा पाय वाकडा ठेवून दोन्ही तळपाय वाकडे करून खंदारकर महाराजांची ज्ञानेश्वरी याच्यावर किती क्रमांकाची होय? हां आता मुद्रेची प्रौढी ऐशी काय चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी सुगटी ते गाढी संचरी पा. दोन्ही पायाच्या टाचा वाकड्या करून वर कराव्यात आणि आधार चक्ररूपी वृक्षाच्या बुडाशी असलेल्या गुदस्थानावर त्या टाचा घट्ट व स्थिर बसवाव्यात. हा दुसरा प्रकार आहे, याला भद्रासन म्हणतात. ही दोन आसने साध्य झाल्यावर तिसरे आसन साधावे ते असे. आता हे आसन मुद्रेचं काय महत्त्व आहे सांगतात. पहिल्या याच्यामध्ये ना मुद्रेची प्रौढी ऐशी, ह्या आसन मुद्रेचं महत्त्व असं आहे की त्याची सांगितलेलं आता प्रियशी तेच आता आम्हाला सांगायचं आहे आसन मुद्रेचं काय महत्त्व आहे. आणि
त्या ठिकाणी उरू या जगनाची जडो निघाली, आपल्या दोन्ही मांड्या पोटऱ्यांना चिकटून घालाव्यात. हा पहिला प्रकार आहे, याला पद्मासन म्हणतात. म्हणजे पहिलं जे सांगितलं ते पद्मासन सांगितलं. उरू म्हणजे मांड्या आणि पोटऱ्या ह्या एकमेकांना चिकटून घालायचे, याला काय म्हणतात? पद्मासन. हे बरोबर आहे. आणि दोन्ही टाचा वाकड्या वर होतील. म्हणून आता चरणतळे देवडी, देवडी म्हणजे दोन्ही पायाच्या चरणतळे म्हणजे दोन्ही पायाच्या टाचा ह्या वाकड्या करून वर कराव्यात आणि आधार द्रुमाच्या बुडी आणि आधार चक्ररूपी वृक्षाच्या बुडाशी असलेल्या म्हणजे जे मूलाधार चक्र आहे, मूलाधार चक्र म्हणजे गुद आणि शिश्न यांच्या मध्ये शिवणीचा असणारा मध्यभाग, त्या मध्यभागी गुदस्थानावर त्या टाचा घट्ट व स्थिर बसवाव्यात. म्हणजे ह्या दोन्ही टाचा ना, दोन्ही टाचा त्या ठिकाणी स्थिर बसवाव्यात. एक दोन्ही पण बुडाशी त्या टाचा म्हणजे दोन्ही एक पाय. इथं मात्र त्याने दोन्ही टाचा लिहिल्यात, पण ते एकच पाय होईल, त्या एकच पाय करता येईल. आणि तसं सांगितलं जातं एकच पाय, त्याच्या ठिकाणी एका पायावरच सगळं शरीर घ्यायचं त्या टाचेवर, असं सांगतात. आणि त्या टाचा घट्ट बसवाव्यात. दुसरा प्रकार आहे, याला भद्रासन म्हणतात. आता हे झाल्यानंतर तिसरं आसन सांगितलं. सव्य तो तळी ठेवीजे, तेने शिवनीमध्ये पिढीजे, वरी बैसे तो सहजे, वाम चरण. त्याच्यात पुन्हा पुढची अवस्था सांगितली, पुढचं आसन सांगितलं की मुद्रेची प्रौढी ऐशी. सव्य तो तळी ठेवीजे, तेने शिवणीमध्ये पिढीजे, वरी बैसे तो सहजे, वामचरणू. आता सव्य म्हणजे जी उजवी टाच आहे, सव्य म्हणजे जो उजवा पाय आहे त्या उजव्या पायाची टाच ही तळी ठेवीजे, ती खाली ठेवावी. उजव्या पायाची टाच खाली रोवून ठेवावी. तेने शिवणीमध्ये पिढीजे, आणि त्याने वृषणापासून गुदद्वारापर्यंत असणारी जी शिवणी तिच्यामध्ये दाब द्यावा. म्हणजे उजव्या पायावर डावा पाय सहजच बसतो. मग उजव्या पायावर डावा पाय सहजच बसतो. म्हणजे त्याने जर त्या उजव्या पायाची टाच मध्ये शिवणीवर ठेवली तर नंतर उचलून डाव्या पायाची टाच ही त्या उजव्या पायावर बसू शकते. आता हे तिसरं आसन आहे. या आसनाला काही नाव दिले का पहा. आता डाव्या पायाची टाच खाली ठेवावी आणि डाव्या टाचेने शिवणीचा मध्यभाग दागवावा. मग तो डाव्याच्या उलट बाजूस असलेला उजवा पाय सहजच डाव्या मांडीवर बसतो. या ओवीचा अर्थ करणारे काही लोक सव्य शब्दाचा अर्थ उजवा आणि वाम शब्दाचा अर्थ डावा असा करतात, पण तो वज्रासनाच्या प्रक्रियेशी विरुद्ध आहे. आता हे कोणतं आसन झालं? पहिलं झालं पद्मासन, दुसरं झालं भद्रासन आणि तिसरं आहे वज्रासन. आता याच्यामध्ये त्यांनी लिहिले सव्य शब्दाचा अर्थ उजवा होऊ शकत नाही, कारण वाम शरीरम सव्यम शात. सव्य म्हणजे शरीराचा डावा भाग असा अमरकोशात दिलेला आहे. आता इथं सव्य शब्दाचा अर्थ आपण काय घेतला? उजवा असा अर्थ घेतला. पण ते म्हणतात की वामम शरीरम सव्यम शात, शरीरातला कोणताही जो डावा भाग आहे त्यालाच सव्य असं म्हणतात. त्यामुळं ओवीतील सव्य शब्दाचा अर्थ डावा आहे. आता वाम शब्द देखील बहुतेक ठिकाणी डावा याच अर्थामध्ये येतो. वर दिलेल्या कोशवाक्यातच वाम शब्द डावे शरीर या अर्थामध्ये आहे, परंतु प्रस्तुत ओवीतील वाम शब्द मात्र डावा या अर्थामध्ये नाही. कारण सव्य शब्दाचा अर्थ डावा असा निश्चित झाल्यानंतर ओवीचा अर्थ असा होईल की डाव्या पायाची टाच शिवणीच्या मध्यभागात दाबून ठेवायची आणि डाव्या मांडीवरच वामचरण म्हणजे डावा पाय ठेवायचा. पण हा अर्थ संभवत नाही. म्हणून त्या शिवणीमध्ये तोच पाय लावायचा आणि तोच पाय पुन्हा काय करायचा? डाव्या पायावरच ठेवायचा. असं तर काय होऊ शकत नाही. म्हणून या ओवीतील वाम शब्दाचा सामान्य अर्थ उलट किंवा विपरीत असा आहे. वामऊ वल्गू प्रतिपऊ द्वौ असा अमरकोश आहे. त्याने अमरकोशाचा आश्रय घेऊन हे अर्थ केलेले.
त्यामुळे वामचरण म्हणजे सव्याच्या अर्थात डाव्याच्या विरुद्ध असलेला उजवा पाय. इथं वामचा अर्थ घ्यायचा उजवा पाय आणि सव्येचा अर्थ घ्यायचा डावा पाय, आणि दोन्ही नाही प्रमाण म्हणून त्याने अमरकोश दिलेला आहे. शिवाय हाटयोग प्रदीपिकेच्या टीकाकाराने वज्रासनाचा प्रकार खालीलप्रमाणे अनुवादित केला आहे. गुदोपस्थयोर मध्यम प्रदेशे पदम योनिस्थानम तत् अंघ्रीर वामश्चरणस्तस्य मूलेन पार्ष्णिभागेन घटितं संलग्नं कृत्वा स्थानांतरम एकपादम दक्षिणम मेढ्रेंद्रियस्योपरी भागे दृढम यथा स्यात् तथा विन्यसेत. याचा थोडक्यात अर्थ असा की डाव्या पायाची टाच शिवनी दाबावी आणि उजवा पाय डाव्या मांडीवर घट्ट ठेवावा. या वज्रासनाच्या प्रकारानुसार प्रस्तुत ओवीतील सव्य शब्दाचा डावा पाय आणि वामचरण शब्दाचा अर्थ उजवा पाय करणे सप्रमाण आहे असं लिहिलं. याविषयी म्हणजे आत्तापर्यंत 3 आसनं सांगितली. या ठिकाणी 192 ओवीमध्ये पद्मासन, 193 ओवीमध्ये भद्रासन आणि 194 ओवीमध्ये वज्रासन सांगितलं. आता गुध मेढ्रा आतवती चारी अंगुळे निगुती तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडोनिया. गुद मेढ्रा आतवती, जी गुद आणि मेढ्र म्हणजे शिश्न यांच्यामध्ये जी 4 बोटं जागा आहे, चारी अंगुळे निगुती यांच्यामध्ये जी 4 बोटं जागा आहे त्याच्यापैकी तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडोनिया, त्याच्यामध्ये सार्ध सार्ध म्हणजे वर 1.5 बोट आणि खाली 1.5 बोट ही जागा या ठिकाणी निगुती सांडोनिया. निगुतीनं म्हणजे मोठ्या सावधानपणाने सोडून द्यायची. म्हणजे गुद आणि शिश्न यांच्यामध्ये गुद मेढ्रा आतवती चारी अंगुळे जी 4 बोटं जागा असते त्यापैकी 1.5 बोट खालची ते तर सार्ध सार्ध प्रांती, खालची 1.5 बोट आणि वरची 1.5 बोट जागा ती या ठिकाणी निगुती सांडोन्या म्हणजे अगदी सावधानतेने ती जागा सोडून द्यायची. आणि माझी अंगुळ एक निगे तेथ टाचेचे उत्तर भागे नेहटीजे वरी अंगे पेललेनी. आणि मग माझी अंगुळ एक निगे मुळात काय आहे, 4 बोटं जागा आहे गुद आणि शिश्न यांच्यामध्ये. त्याच्यामध्ये वरची 1.5 बोट आणि खालची 1.5 बोट सावधानतेनं सोडून द्यायची. मग खाली राहिलं एकच बोट आणि मग अंगुळ एक निगे. मग मध्यभागी जे अंगुळ म्हणजे 1 बोटभर जागा राहते तेथ टाचेचे उत्तर भागे त्या जागी त्या टाचेच्या उत्तर भागाने म्हणजे मागच्या भागाने टाचेचे उत्तर भागे नेहटी जे वरी अंगे पेललेनी त्या उत्तर भागाने वरी अंगे पेललेनी वरून तोलून धरलेल्या शरीराने त्याला नेहटीजे दाबावं म्हणजे आपल्या सगळ्या शरीराचा भार त्या जागेवर टाचेच्या द्वारा लावावा असं. उचलिले का नेनिजे तैसे पृष्ठांत उचलिजे गुल्फद्वय धरिजे तेणेची माने. आता उचलिले का आपलं अंग शरीर आपल्याला वर उचललेलं आहे हे नेनिजे हे त्याला कळूसुद्धा नाही म्हणजे कळता कामा नये. आपला सगळा भार या टाचेच्या द्वारा घेतलेला आहे असं करून हे जे शरीर उचललेलं आहे परंतु ते ह्या टाचेवर उचललेलं आहे असं सुद्धा कळू नये म्हणजे इतकं सहज ते व्हावं. तैसे पृष्ठांत उचलिजे अशा प्रकारे पृष्ठांत म्हणजे आपला पाठीचा कणा जो आहे तो असा उचलावा की हा सगळा भार जो आहे तो भार त्याच्यावर आहे असं वाटू नये. मग आणि तो पाठीचा भाग पृष्ठांत उचलिजे गुल्फद्वय धरिजे तेनेची माने. आणि तेनेची माने म्हणजे त्याच मानाने म्हणजे त्याच प्रमाणामध्ये गुल्फद्वय धरिजे म्हणजे दोन्ही पायाचे जे घोटे आहेत ते धरिजे म्हणजे उचलून धरावेत. दोन्ही पायाचे घोटे अशा प्रकाराने उचलून धरावेत. मग शरीर संचू पार्था आशेषही सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय. मग शरीर संचू पार्था मग याच्यावर संपूर्ण शरीराचा जो आकार आहे तो शरीर संचू अशेषही शरीर संचू संपूर्ण शरीराचा जो भार आहे तो पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय. सर्व प्रकारे स्वयंभू होतो. कुठं टाचेच्या माथ्यावर संपूर्ण शरीराचा आकार तो स्वयंभू होतो म्हणजे स्वतःच तो पेलला जातो बरोबर ना. त्या जे काही
टाच आहे त्या टाचेच्या वरच्या भागावर किंवा उत्तर भागावर सर्वच्या सर्व त्या शरीराचा आकार पेरला जातो, त्याला म्हणतात सर्व प्रकारे तो स्वयंभू होतो. आता 98 याच्यामध्ये असं सांगतात, शरीर उचलले की नाही हे समजू न देता पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग खालचा भाग उचलावा आणि त्याच प्रमाणात दोन्ही पायांचे घोटे उचलून धरावेत. मग पार्था हा सर्व शरीराचा आकार घोट्यांच्या माथ्यावर दुसऱ्या आधाराशिवाय, घोट्याच्या माथ्यावर म्हणजे घोट्यावरच दुसऱ्या कशाच्याही आधारावाचून स्वतः सिद्ध, स्वयंभू म्हणजे स्वतः सिद्ध राहील असे बसावे, म्हणजे अशा आसनामध्ये बसावं असं सांगतात. आता हे जे आहे ना, तर ते अर्जुना हे जाणं मूळबंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयशी. आता असं सांगतात, त्यांनी माठी सांगितलं ना तुम्हाला आता मुद्रेची प्रौढी आयशी, ते सांगतो. तर त्या ठिकाणी आसन आणि मुद्रा यांचं काय महत्त्व आहे ते सांगतात की अर्जुना हे जाणं, अर्जुना तू असं जाण की हे मूळबंधाचे लक्षण. आता हे जे आम्ही स्थिती सांगितली आतापर्यंत, हा कोणता बंध आहे? मूळबंध आहे. आणि हे मूळबंधाचं हे स्वरूप आहे. यालाच वज्रासन गौण नामयशी, याला वज्रासन असं गौण नाव आहे. याला मूळबंध असंही म्हणतात आणि यालाच वज्रासन असंही म्हणतात. वर सांगितलेल्या पद्मासन व भद्रासन या दोन आसनांच्या अभ्यासानेच वज्रासन साध्य होत असल्यामुळे प्रथमतः 2 प्रकारची आसने सांगून नंतर हे 3ऱ्या प्रकारचे आसनं सांगितले आहे. हे वज्रासनच कुंडलीच्या व्युत्थानाचे साधन आहे. आता सांगतात ही मागची 2 आसनं कशाला सांगितली, तर भद्रासन आणि पद्मासन यांचा जर अभ्यास केला तर त्याला वज्रासनाचा अभ्यास करणं सुलभ जातं, म्हणून अगोदर त्यांचा अभ्यास करावा आणि नंतर ह्या वज्रासन हे गौण नाव आहे, ही खरं आहे, हा खरा आहे बंध. आणि कोणता बंध आहे? मूळबंध आहे असं सांगतात. आईशी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्गू मोडे, तेथ आपानू आतुलीकडे ओहटो लागे. आईशी आधारी, आधारी म्हणजे आधार चक्रावर, मुद्रा पडे म्हणजे त्या आधार चक्रावर वज्रासनाची जी मुद्रा आहे त्या आधार चक्रावर वज्रासनाची मुद्रा पडते आणि आधीचा मार्गू मोडे. आणि त्यामुळं आधीचा म्हणजे गुदद्वारातून बाहेर पडण्याचा, आधीचा म्हणजे गुदद्वारातून बाहेर पडण्याचा जो खालचा मार्ग आहे तो मोडे म्हणजे आपोआप बंद पडतो. म्हणजे गुदद्वारातून बाहेर जाणारे आपानादी वायूंचा रोध होतो आणि मग तेव्हा आपानू आतुलीकडे ओहटो लागे. आणि तेव्हा जो आपान वायू आहे तो आतुलीकडे म्हणजे शरीराच्या आतल्याच आतच ओहटो लागे, म्हणजे वर वर सरकू लागतो असा अर्थ दिला. इथं अर्थ दिला अशा रीतीने आधार चक्रावर मूळबंधाचे आसन केले म्हणजे खालचा रस्ता बंद पडतो आणि मग आपान वायू आतल्या बाजूस वर येऊ लागतो, शरीराच्या आतल्या आतच वर वर येऊ लागतो असं सांगितलं. आता पुढचं सांगतात, समं काय शिरोग्रीवं धारयन् चलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. समं काय शिरोग्रीवं धारयन् चलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. समं काय शिरोग्रीवं धारयन् चलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. काय शिरोग्रीवं, समं काय शिरोग्रीवं धारयन् अचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशः च अनवलोकयन्. काय शिरोग्रीवम, काय म्हणजे शरीराचा मध्यभाग, शिर म्हणजे मस्तक आणि ग्रीवम म्हणजे आपली मान, यांना समम, यांना सम म्हणजे सरळ, अचलम म्हणजे निश्चल आणि धारयन धारण करणारा, स्थिरहा स्थिर होऊन, स्वम नासिकाग्रम आपल्या नासिकेचं जे अग्र आहे ते संप्रेक्ष्य इव जणू काही नासिकाग्रत चांगल्या प्रकारे पाहत आहे अशा प्रकाराने, आणि च दिशा अनवलोकयन
आणि इतर कोणत्याही इकडं तिकडं इतर दिशांना अनवलोकयन न पाहणारा असा तो साधक. याविषयी माऊली सांगतात, तव करसंपुटा अपैसे वामचरणी बैसे बाहूमुळे दिसे थोरी आली. तव आता या ठिकाणी त्याने आधार चक्रावर वज्रासनाची मुद्रा पडली आणि आपानाचा मार्ग बंद केला आणि तो आतल्या आतच आपान वायू शरीराच्या आत वरवर सरकायला लागला. अशा स्थितीमध्ये तव करसंपुट अपैसे, तर त्याच वेळेला त्याने हे करसंपुट म्हणजे आपले जे हात आहेत ते हात म्हणजे दोन्ही हातांचे जे तळवे आहेत ते आपोआपच वामचरणी बैसे ते डाव्या हातावर बसतात, आपल्या डाव्या पायावर बसतात. म्हणजे त्याचे हात करसंपुट म्हणजे द्रोणाकार हात, एखादा जसा द्रोण असतो त्या द्रोणाप्रमाणे त्याच्या हाताचे दोन्ही तळवे आपोआपच वामचरणी बैसे डाव्या पायावर बसतात. बाहूमुळी दिसे थोरीवाली, आणि त्याला बाहूचं मूळ हाताचं मूळ म्हणजे खांदे, आणि ते खांदे जे आहेत ते थोरीवाली म्हणजे ते खांदे फुगल्यासारखे होतात, म्हणजे खांदे वर करून ते फुगल्यासारखे दिसतात. म्हणजे हात द्रोणाकार होऊन आपोआपच डाव्या पायावर जेव्हा बसतात, हात जर डाव्या पायावर व्यवस्थित रीतीनं हाताचे तळवे बसले तर जे काही बाहूंचं मूळ म्हणजे खांदे ते त्या ठिकाणी थोरीव आली दिसे, त्यांना मोठेपणा म्हणजे फुगवटा आला असं आपल्याला दिसतं. माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाढे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती. माझी उभारलेली दंडे म्हणजे उभारलेले म्हणजे उंचावलेले जे दंड आहेत त्या दंडाकार असणारा जो खांदा आहे त्या खांद्यामध्ये शिरकमळ गाढे होय, ते उंचावलेल्या खांद्यामध्ये आपलं जे मस्तक आहे ते आणखीन बळकट होतं म्हणजे स्थिर रूपाने राहू लागतं. आणि मग नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती, आणि मग त्या ठिकाणी डोळ्याच्या ज्या पापण्या, नेत्रद्वारीची कवाडे म्हणजे नेत्राची कवाडं कोण आहे पापण्या, आणि त्या पापण्या लागू पाहती म्हणजे त्या पापण्या आपोआप मिटू लागतात. वरचिले पाती ढळती तळीची तळी पुंजाळती तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया. वरचिले पाती ढळती म्हणजे वरची जी पापण्या आहेत त्या ढळतात म्हणजे खाली येतात, आणि तळीची तळी पुंजाळती, आणि ज्या खालच्या पापण्या आहेत ना त्या तळीची तळी खालच्या खालीच त्या पुंजाळती म्हणजे विकसित होतात. आणि त्यावेळेला म्हणजे वरची पापणी खाली येते पण खालची पापणी वर नाही जात, ती खालच्या खालीच तिचा विकास होतो. अशा प्रकारची आज स्थिती आहे, तिलाच म्हणतात तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया. त्याला अर्धोन्मिलित स्थिती म्हणजे अर्धे डोळे उघडे आणि अर्धे डोळे झाकलेले अशा प्रकारची स्थिती त्याला प्राप्त होते. दिठी राहुनी आतुलेकडे बाहेरी पाऊल घाली कोडे ते ठाई ठावो पडे नासाग्रपिठी. आता त्याची दृष्टी ना खरी तर तिथे आतुलीकडे राहुनी दृष्टी आतमध्येच राहते म्हणजे अंतर्मुखच राहते, पण कोडे म्हणजे कौतुकाने बाहेर पाऊल घाली कौतुकाने कधी कधी ती दृष्टी बाहेर येते, पण बाहेर आल्यावर कुठं जाते ती फार दूर जात नाही. ते ठाई ठावो पडे नासाग्र पिठी, त्यावेळेला नासाग्र म्हणजे नाकाचा जो शेंडा आहे त्या शेंड्यावरच ती जी दृष्टी आहे जी बाहेर आलेली कौतुकाने बाहेर आलेली दृष्टी ती नासाग्र पिठी ठावो पडे. त्या ठिकाणी नासाग्र म्हणजे नाकाच्या शेंड्यावरच त्या डोळ्याची दृष्टी आहे ती ठावो पडे म्हणजे स्थिर होते, म्हणजे नासिकाग्रावर ती अर्धोन्मिलित दृष्टी त्या ठिकाणी स्थिर होते. आईशे आतुच्या आतुचे रचे बाहेरी मागुते नवचे म्हणून राहणे आधिये दिठीचे तेथेची होय. आईशे म्हणजे अशा प्रकाराने आतुच्या आतुचे रचे म्हणजे ती जी अर्धोन्मिलित दृष्टी आहे ती आतल्या आतच स्थिर होते, म्हणजे ती दृष्टी कौतुकाने बाहेर गेली तर नाकाच्या शेंड्यापर्यंत जाते, आणि तसं पाहिलं तर ती दृष्टी आतुच्या आतुचे रचे म्हणजे आतल्या आतच स्थिर होते. बाहेरी मागुते नवचे ते पुन्हा आता बाहेर जात नाही, म्हणून आधिये दिठीचे म्हणजे ती जी अर्धोन्मिलित दृष्टी आहे
त्या अर्ध्या दृष्टीचं राहणे तेथेच होय. त्या अर्ध्या दृष्टीचं राहणं कुठं होतं? नासागराच्या ठिकाणीच राहणं होतं. म्हणजे अर्धी दृष्टी आहे, अर्धोन्मुखी दृष्टी, याचा अर्थ अर्धी दृष्टी आहे ती आतल्या आत स्थिर झालेली आहे, आणि दुसरी जी अर्धी दृष्टी आहे ती अर्धी दृष्टी बाहेर नासाग्रपीठापर्यंतच आलेली आहे. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पाहावी, हे चाडसरे आगवी अपैसया. आता त्याला दिशांची भेट घ्यावी म्हणजे दिशांकडं पाहावं. दिशांची भेट घ्यायची म्हणजे इकडं तिकडं दिशांकडं पाहावं, किंवा रूपाची वाट पाहावी, किंवा आपल्याला अमकं अमकं रूप आपल्याला दिसावं, अशा प्रकारचे रूप या विषयाकडं प्रवृत्ती होणं, हे सर्व प्रकारची हे चाड, ही सर्व असणारी इच्छा ती अपैसया सरे. आगवी इच्छा अपैसया सरे. ती इच्छा त्याची आपोआपच संपून जाते, म्हणजे नाहीशी होते. त्याला आता दुसरं रूप पाहावं किंवा मन अंतःकरणवृत्तीनं बाहेर कुठंतरी वस्तू पाहावी हे त्याला वाटतच नाही. त्याला ही इच्छा त्याची निवृत्त होते. मग कंठनाळ आटे हनुवती हडवती दाटे, ते गाढी होनी नेहटे वक्षस्थळी. आता पुढचं त्याच्या योगाचं साधन सांगतात. कंठनाळा आटे, मग त्याचं जे कंठ आहे तो कंठ काय होतो? संकुचित होतो. हनुवटी कंठ हा संकुचित होतो. हनुवटी हाडवती दाटे, हनुवटी जी आहे ती हाडवती म्हणजे त्या कंठाचं जे बाहेर असणारं हाड आहे त्या हाडावरती गच्च बसते. बरोबर ना? हनुवटी गच्च बसते. हा कंठकूप हे 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 कंठकूप, तिथं जाऊन कंठ संकुचित होतं, म्हणजे ही जी हनुवटी आहे ती आतमध्ये जाते, आणि त्यामुळं हे जे कंठाचं हाड आहे ते त्या ठिकाणी आत जातं ना, त्या ठिकाणी गच्च बसतं, एका ठिकाणी स्थिर बसतं. आणि गाढी होऊनी नेटे वक्षस्थळी, आणि ती हनुवटी जी आहे ना ती वक्षस्थळात म्हणजे छातीच्या भागाला, खालच्या वरच्या भागाला ती काय बळकट होते. ते गाढी होऊनी नेठे वक्षस्थळी, आणि ती वक्षस्थळावर किंवा छातीवर ती नेहटे म्हणजे दाब देते. आणि मग काय होतं? माझी घंटिका लोपे वरी बंध जो आरोपे, तो जालंधर म्हणिपे पंडुकुमारा. पहिला मूळ बंध झाला होता, आता त्या ठिकाणी जालंधर बंध होतो. तो कसा होतो? माझी घंटिका लोपे, माझी म्हणजे ती जी हनुवटी आहे ती हनुवटीमध्ये जेव्हा हनुवटी खाली जाते त्या हनुवटीच्या मध्ये घंटिका लोपे, गळ्याची असणारी ही जी घाटी आहे ती घाटी त्याच्यामध्ये लोपून जाते, म्हणजे आतमध्ये जाते, दिसत नाही. वरी बंध जो आरोपे, आणि त्यावेळेला जो गळ्यावर म्हणजे वरी म्हणजे त्या गळ्यावर किंवा त्या घंटेकावर जो बंध आरोपे म्हणजे हनुवटीचा जो बंध निर्माण होतो किंवा हनुवटीचा बंध होतो त्याला जालंधर म्हणिपे पंडुकुमारा, त्याला जालंधर बंध असं म्हणतात. म्हणजे हनुवटी घंटिकेला लोपून ज्या वेळेला ती छातीच्या वरच्या भागात पूर्णपणे स्थिर होऊन त्या घंटिकेचा लोप करते त्याला जालंधर, अशा वेळेला जो बंध आहे तो कोणता बंध आहे? जालंधर बंध असं त्याला म्हणतात. आता नाभीवरी पोखे उदर हे थोके आंतरी फाके हृदय कोश. आता नाभीवरी पोखे, बिंबी जी आहे ती बिंबी वरच्या भागामध्ये, वरी म्हणजे वरच्या भागाला पुष्ट होते नाभी. नंतर उदर हे थोके, आणि पोट जे आहे नाभी वरच्या भागाला पुष्ट होते म्हणजे वर येते, आणि पोट जे आहे ते पोट मात्र उदर हे थोके, ते थोके म्हणजे ते चिटकून बसतं. कुठं? पोट पाठीच्या आतल्या भागाला म्हणजे पाठीच्या अंतर्भागाला पोट हे चिकटून लहान होतं, थोके ते लहान दिसायला लागतं. आणि अंतरी फाके हृदय कोशो, आणि त्याच्या अंतरामध्ये हा जो हृदय कोश आहे म्हणजे हृदयाकाश आहे ते विकसित होऊ लागतं. स्वाधिष्ठानावरीचिले काठी नाभिस्थाना तळवटी बंध पडे किरीटी ओढी आणा तो. आणि मग आता हे मूलाधार झाल्यानंतर स्वाधिष्ठान, स्वाधिष्ठान चक्र, तर स्वाधिष्ठानावरीचिले काठी, स्वाधीन चक्राच्या वरच्या, स्वाधिष्ठान चक्राच्या वरच्या काठावर, म्हणजे हे मूलाधार कुठपासून आहे? त्या गुदापासून तर नाभीपर्यंत, आणि हे नाभीपासून, बरोबर ना, नाभीपासून तर हृदयापर्यंत हे स्वाधिष्ठान चक्र आहे ना.
मूलाधार स्वाधिष्ठान. तर ते स्वाधिष्ठानावरची लेकाठी, स्वाधिष्ठान चक्राच्या वरच्या काठावर, नाभिस्थानात तळवटी आणि बेंबीच्या खालच्या भागावर बंध पडे, जो बंध निर्माण होतो, हे किरीटी अर्जुना, तो ओढियाना, त्या शरीराची जी विशिष्ट आकृती निर्माण होते त्याला ओढियाना बंध असं म्हणतात. म्हणजे मूळ बंध, जालंधर बंध आणि ओढियाना बंध असं सांगितले आतापर्यंत. मग या ठिकाणी हे बंध लावतो तो नाही का, हे आता बंध झाले, तर मुद्रेची प्रौढी आयशी असं जे म्हटले होते ते आतापर्यंत सांगितले. या ठिकाणी पहिलं कोण आहे, मुद्रे बंध आणि आसन. त्या मुद्रेमध्ये म्हणजे आसन आणि बंध यामध्ये 3 बंध असे सांगितले. आता यानंतर काय करतो तो, तर प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्ता शीतमत्परः. प्रशांतात्मा विगतभीर मच्चित्तो युक्ता शीतमत्परः. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मच्चित्तो युक्ता शीतमत्परः. अशा प्रकाराने हे आसन आणि बंध हे साध्य झाल्यानंतर तो विगतभीही म्हणजे प्रशांतात्मा विगतभीही ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्ताः समाहित मत्पराः आसीत. मग अशा ठिकाणी त्यांनी काय करावं, दिशाच्या अनवलोकन, इकडं तिकडं कुठेही न पाहता प्रशांतात्मा, ज्याचा अंतकरण अत्यंत शांत झालेला आहे, विगतभीही, जो भयरहित झालेला आहे, ब्रह्मचारी व्रते स्थितः, ब्रह्मचारी व्रतामध्ये स्थित आहे, मनः संयम्य, मनाचं संयमन करून, मच्चित्ताः, माझ्याच ठिकाणी ज्याचं चित्त आहे असा, युक्ताः, म्हणजे समाहित, चित्ताच्या एकाग्रतेने युक्त होऊन, मत्पराः, मतपरायण होऊन, म्हणजे मी सर्वश्रेष्ठ आहे असं समजून, आसीत, त्या आसनावर बसावं. आता टीका. आयसी शरीराबाहेरीलीकडे अभ्यासाची पाखर पडे तव आतत्राय मोडे मनोधर्माची. आता सांगतात की अशा रीतीनं जो प्रशांतात्मा, शांत चित्त बसलेला पुरुष आहे, तर त्याला शरीराबाहेरीलीकडे, त्याला शरीराच्या बाहेर देखील, हे झाली शरीराच्या केलेले आसनं आणि मुद्रा, पण या शरीराच्या बाहेर देखील अभ्यासाची पाखर पडे. त्याला ज्यांनी अभ्यास म्हणजे हा जो योगाभ्यास केलेला आहे त्याची पाखर म्हणजे सावली पडते. म्हणजे योगाभ्यासाची त्याला बाहेरही पाखर पडते म्हणजे छाया पडते. तेव्हा त्याचं मन कसं होतं, तर ते बाहेरही सावली आहे, आतमध्येही सावली, म्हणजे आतमध्येही शांत आहे, म्हणजे बाहेरही सावली पडली म्हणजे बाहेरही शांत आहे, म्हणजे बाहेरही त्याचं मन बहिर्मुख किंवा चंचल होत नाही. अशा वेळेला तेव्हा आतत्राय मोडे मनोधर्माची, तेव्हा ते मनाचे जे धर्म आहेत आतापर्यंत, म्हणजे काय, काम, संकल्प, री भी काय जे आहेत ते सर्वच्या सर्व मनाच्या धर्माचं त्राय मोडे, म्हणजे त्याचं जे बळ आहे ते बळच नष्ट होतं. म्हणजे त्याच्या अंतःकरणात काम, क्रोध, लोभ इत्यादी जे संस्कार आहेत ते संस्काराची त्रायमुळे ते सगळ्या संस्कार जे आहेत ते नष्ट होतात, त्यांचं बळ नाहीसं होतं. म्हणजे त्या ठिकाणी काम, क्रोधादिकांचा उद्भव होत नाही असं बसलं असताना. कल्पना हा म्हणजे जे त्या ज्या क्लेशकारक वृत्ती आहेत त्या निवृत्त होतात. ते किती 5 सांगितलेत का ते, क्लिष्ट, अक्लिष्ट, मिश्र पण सांगितले का, नाही ते कर्माचे प्रमाण, विपर्य, निद्रा, विकल्प, स्मृती, ह्या ज्या 5 वृत्ती त्याच्यापैकी ह्या मनोधर्माचे त्रायमुळे म्हणजे ह्या सगळ्याच घ्यायच्या. त्या ठिकाणी हे काम, क्रोध अधिक ह्या क्लिष्ट वृत्ती, या सगळ्या वृत्तींची काय होते, निवृत्ती होते.
कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंगमन विरमे सावियाची. त्याच्या अंतकरणात येणाऱ्या जे मनाचे जे संकल्प आहे कल्पना, त्या कल्पना निमे नष्ट होतात. प्रवृत्ती शमे त्याची जी बाहेरची प्रवृत्ती आहे किंवा क्रिया आहेत त्याही बंद पडतात. अंगमन विरमे सावियाची आणि त्याचं अंग आणि मन म्हणजे शरीर आणि मन सावियाची विरमे एकदमच शांत होतात. शरीर आणि मन हे दोन्ही शांत भावाला प्राप्त होतं. क्षुधा काय झाली निद्रा केवती गेली हे आठवण ही हरपली न दिसे वेगू. आता त्याला क्षुधा काय झाली म्हणजे आपली तहान जी आहे ती तहान कुठं आपलं भूक कुठं गेली, क्षुधा भूक. निद्रा केवती गेली आपली झोप कुठे गेली म्हणजे आपल्याला झोप आली नाही, भूक लागली नाही. हे आठवणही हरपली, अरे आपण जेवणच केलं नाही याची सुद्धा त्याला आठवण नाही, किंवा आज आपण झोपलोच नाही याची आठवण राहिलेली नाही. आणि न दिसे वेगू, वेगू म्हणजे मलमूत्रांचे वेग म्हणजे ते सुद्धा त्याच्या ठिकाणी दिसत नाही, म्हणजे मलमूत्र प्रवृत्ती देखील होत नाही असंच ना. मलमूत्रांचे वेगू न दिसे, मलमूत्रांचे वेग आलेले त्याच्या ठिकाणी दिसत नाही. जो मूळबंधे कोंडला आपानू मागवता मुरडला तो सवेची वरी साकडला दरी फुगू. आता काय झालं होतं त्याने पहिला जो मूळबंध घातला त्या मूळबंधे कोंडला, त्या मूळबंधामुळं कोंडलेला कोण आहे, कोंडला आपानू. आपान वायू कोंडला होता कारण त्यात बाहेर जाण्याचं बंद केलं मूळबंधामुळं. मग तो आपान वायू काय झाला मागवता मुरडला, मग तो आपण आता खाली जाता येत नाही तर माघारी फिरला. तो सवेची वरी साकडला आणि तो वर आला आणि जेव्हा वर आल्यावर साकडला म्हणजे अवघडलेला जो वायू आहे तो फुगू धरी म्हणजे तो आपान वायू बाहेर येऊन त्याला काय होतं, तो आपान वायू वर शरीराच्या विरुद्ध बाजूला आतमध्ये वरवर येऊ लागतो आणि फुगूधरी म्हणजे फुगू लागतो अपान वायू. तो काय करतो, क्षोभलेपणे माझे ओवाईला ठाई गाजे मणिपुरेशी झुंजे राहोनिया. आता मूलाधार आणि स्वादिष्ठान दोन चक्र झाली होती, आता कोणतं चक्र आहे, मणिपूर, मणिपूर चक्र. पण तो जो फुगलेला जो क्षुब्ध झालेला जो अपान वायू आहे तो क्षोभलेपणे माझे, त्या ठिकाणी तो खवळल्यामुळं क्षुब्ध झाल्यामुळं माझे म्हणजे उन्मत्त होतो. आणि उवाईला ठाई गाजे, आणि उवाईला ठाई म्हणजे ज्या ठिकाणी तो पसरलेला आहे त्याच ठिकाणी तो गाजे म्हणजे गर्जना करू लागतो. आणि मणिपुरेशी झुंजे राहुनिया, आणि त्या ठिकाणी राहून तो कोणाशी, मणिपूर चक्राशी झगडत राहतो. म्हणजे मणिपूर चक्रामध्ये असणारी जी कुंडलिनी त्याला तो धक्के देत राहतो, मणिपूर चक्राला धक्के देत राहतो. मग थावलिये वाहटुळी सैंग घेऊनी घर डवळी बाळपणीची कोहिटुळी बाहेर घाली. आणि मग थावलिये वाहटुळी, मग ती आपान वायू अगोदरच काय झालं, क्षुब्ध झाला, आता उन्मत्त झाला. आणि अशा वेळेला तो ज्या वेळेला थावली वाहटुळी त्या आपान वायूची बळकट झालेली अशी जी वाहटुळी म्हणजे वावटळ आहे ती सैंग घेऊनी घर डवळी. ती काय घर, सैंग घर घेऊनी डवळी, ती आपल्या देहाचा देहरूपी जे घर आहे त्या देहरूपी घराचा सैंग डवळी पूर्णपणे डवळून टाकते, म्हणजे त्याचा सगळा धांडोळा घेते, देहरूपी घरात सर्वत्र फिरायला लागते. आणि त्याच्यामुळं काय करते तर बाळपणीची कोहिटुळी बाहेर घाली. बाळपणामध्ये आपल्या देहामध्ये म्हणजे बाळपणापासून आपल्या देहामध्ये जी कोहिटुळी म्हणजे जी कुचकी घाण असते ती बाहेर घाली, त्याला सर्वांना बाहेर घालते. भितरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे कफपित्तांचे थारे उरोनिधी. ती आणखी काय करते, भितरी वळी न धरे, त्याला आतमध्ये तो आपानवायू शरीरामध्येच, बाहेर तर काय त्याला जाता येत नाही. मग तो आपानवायू वळी न धरे म्हणजे आतमध्ये त्याला वळण घेता येत नाही, इकडं तिकडं जाता येत नाही. मग तो राहतो कुठं, कोठ्या माझी संचरे, तो आपल्या कोठ्यामध्येच असं म्हणजे उदरामध्येच तो साठवून राहतो. आणि त्यावेळेला कफपित्तांचे थारे उरोनिधी, आणि तो जो वायू आहे अपान वायू तो त्या शरीरामध्ये उदरामध्ये असणाऱ्या वात पित्त आणि कफ यांचे थारे म्हणजे यांचा जो आश्रय आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे आपण जड आंबट अशा प्रकारचे पदार्थ खाल्लेले असतील तर त्या प्रकार जे आहेत त्यांना थारा उरोनिधी म्हणजे ते आपल्या पोटात राहू देत
नाही. म्हणजे हे सगळे जे दोष आहेत वात पित्त कफ यांना तो बाहेर काढतो. म्हणजे त्याचं जे आरोग्य आहे त्याला आरोग्य प्राप्त करून देतो. धातूंचे समुद्र उलंडी, मेदाचे पर्वत फोडी, आतली मज्जा काढी अस्थिगत. आता धातूंचे समुद्र म्हणजे हे जे सप्तधातू आहेत, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, ह्या धातूंचे समुद्र तो काय करतो, उलंडी, या सर्वांना पालथे करतो. मेदाचे पर्वत फोडी, आणि आपल्या शरीरात असणारा जो मेद आहे संचित झालेलं, त्या मेदाचे पर्वत फोडी, त्या मेदाचे पर्वतही फोडून टाकतो. म्हणजे मेदाचाही नाश करतो. आणि हे सगळे समुद्र जे आहेत सप्तधातुरूपी त्यांनाही पालथ करून टाकतो. आतली मज्जा काढी, आणि आतली मज्जा म्हणजे देहामध्ये हाडं आहेत, आणि त्या हाडाच्या आतमध्ये असणारी जी मज्जा आहे ती अस्थिगत मज्जा काढी. अस्थिमध्ये असणारी जी मज्जा आहे त्या मज्जाला बाहेर काढतो, म्हणजे उरपून बाहेर काढतो. नाडी ते सोडवी, गात्रा ते विघडवी, साधका ते भेडसावी, परी बिहावे ना. आणि नाडी ते सोडवी, आणि त्या नाड्या ज्या एकमेकामध्ये त्यांची गाठी पडलेली असतात त्या नाडी ते सोडवी. नाड्यांच्या एकमेकाशी पडलेल्या ज्या गाठी आहेत त्या गाठी सोडवी, त्या गाठी सोडून टाकतो. गात्रा ते विघडवी, आणि आपले जे अवयव आहेत त्या अवयवामध्ये विरह निर्माण करतो, किंवा दुसरा अर्थ केला बिघाड निर्माण करतो. आणि त्यावेळेला असं वाटतं साधका ते भेडसावी, गात्रा ते विघडवी, अवयवातही बिघाड करतो, नंतर नाड्यांच्या पडलेल्या गाठी त्याही सोडून टाकतो. मग त्या साधकाला भेडसावी, त्याला तो, याचा अर्थ अनेक प्रकारचे रोग आपल्या शरीरात होतील, किंवा आपल्याला मरण येईल. गात्रांचा वियोग व्हायला लागला म्हणजे विस्कळीतपणा व्हायला लागला, त्यामुळं त्याला साधका ते भेडसावी, त्या साधकाला तो रोगाची किंवा मरणाची भेडसावी म्हणजे भीती दाखवतो. परी बिहावे ना, पण त्या साधकाने भिवू नये असं. व्याधी ते दावी, सवेचे हरवी, आप पृथ्वी कालवी एक वाट. ते जे शरीर आहे त्या शरीरामध्ये व्याधी ते दावी, आता तुला अनेक रोग निर्माण होईल अशी शक्यता ते दाखवतो. सवेची हरवी, आणि काही वेळेला लगेचच्या लगेच ते रोग प्रगटही करतो आणि लगेच त्या रोगांचा नाश पण करतो. आप पृथ्वी कालवी एकवट, आणि शरीरात असणारे जे पंचमहाभूताचं शरीर आहे त्याच्यात आप आणि पृथ्वी, जल आणि पाणी, ह्या दोघांचे काय करतो, एकवट कालवी, त्यांना एकाच ठिकाणी कालवतो. म्हणजे पृथ्वी आणि जल यांच्यामध्ये येतकिंचितही भेद राहू देत नाही. तव एरीकडे धनुर्धरा, आसनाचा उभारा, शक्ती करी उजगरा, कुंडलिनी ते. आणि हे धनुर्धरा, हे अर्जुना, तव म्हणजे त्याच वेळेला काय होतं, एरीकडे म्हणजे दुसरीकडे, आसनाचा उभारा, त्याने जे वज्रासन लावलेलं आहे आणि त्या वज्रापासून जे उष्णता निर्माण झालेली आहे त्यामुळं शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते, त्या ठिकाणी त्या शरीरामध्ये असणारी जी उष्णता आहे वज्रासनामुळं निर्माण झालेली ती काय करते, ती कुंडलिनी शक्ती उजगरा करी. त्या उष्णतेमुळं ही जी कुंडलिनी शक्ती आहे त्या शक्तीला उजगरा करी म्हणजे जागृत करते, म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत होते. आणि मग त्या कुंडलिनी शक्तीचं वर्णन करता ती कशी आहे, तर नागिनीचे पिले कुंकुमे नहाले, वळण घेऊन आले शेजे जैसे. आता ह्या कुंडलिनीचं वर्णन करतात ते दुपारी पाहू. पुंडलिक